नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि वसमत शहरातल्या प्रभाग क्रमांक 8मध्ये उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे। आपल्याकडे सोबत राष्ट्रवादीचे मार्केट कमिटीचे संचालक या प्रचारामध्ये उतरलेत। आपल्यासोबत स्वतः मानवते सर आहेत। सर, कशा पद्धतीने प्रचार चालू आहे प्रभाग क्रमांक 8मध्ये? प्रचार अतिशय सुंदर चालू आहे। वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजूभाई नवघरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी 8च नाही तर जवळपास 15 प्रभागामध्ये अत्यंत सूक्ष्म असं नियोजन केलेलं आहे आणि आपले सर्वच उमेदवार हे चांगल्या पद्धतीने निवडून येतील। काय समस्या आहेत प्रभाग क्रमांक 8मधल्या या ठिकाणी? जवळपास सगळ्याच प्रभागामध्ये एकच समस्या आहे की स्वच्छता नाही आहे, बरेच रस्ते नाहीत आणि बऱ्याच लोकांचे काही जे घरं आहेत धरलेले ते बऱ्याच जणांची नावं केलेली नाहीत। पण त्यासाठी आता आपण जर सत्तेत आले तर याच्यामध्ये नक्कीच काहीतरी बदल होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या माध्यमातून मी एक आवाहन करू इच्छितो की आमदार राजूभाई नवघरे साहेब यांनी या वसमतच्या इतिहासामध्ये पहिल्याच वेळेस जवळपास 5 जागी आंबेडकरी चळवळीतील युवकांना संधी दिलेली आहे। कारण आपले फक्त 3च प्रभाग हे आरक्षित आहेत, त्यामध्ये एक म्हणजे 8, 14 आणि 15। 8मध्ये आमच्या श्वेता मनोहरे जी की उच्च शिक्षित तरुणी आहे, तिला उमेदवारी दिलेली आहे। सोबतच आपल्या वसमतचे उद्योजक अभय सेठ जैन यांचा मुलगा आहे प्रथमेश, तोही या ठिकाणी उमेदवारी घेऊन ही निवडणूक लढू इच्छितो। त्यानंतर 14मध्ये आमचे राहुल बाबा ओळे यांच्या वहिनी आहेत आणि 15मध्ये आंबेडकरी चळवळीच्या हिंगोली जिल्ह्यातलं एक उत्तुंग नेतृत्व आमचे मोठे बंधू राजकुमार दादा इंगळे यांना उमेदवारी दिलेली आहे। आणि विशेष म्हणजे ओपनची जागा असताना देखील प्रभाग 2मध्ये भास्कर दादा गवळी जे की धार्मिक नेते आहेत त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आणि प्रभाग 4मध्ये आमचे कार्यकर्ते संघरत्न इंगोले यांच्या पत्नीला श्वेता संघरत्न इंगोले यांना उमेदवारी दिलेली आहे। म्हणजे नक्कीच ही कौतुकास्पद गोष्ट आहे, कारण सत्ताधारी पक्षाचे तिकीट अगदी 5ला 5 भेटणं हे काही सोपं नाही, परंतु आदरणीय भैयासाहेबांनी मन मोठं करून होतकरू तरुणांना नक्की संधी दिलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास सर्व सीटा हे आमच्या लागतील। शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती वसमत शहरात हो, तरुण उमेदवार तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्षपदासाठी उतरवला आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार देखील मातब्बर नेते उतरले निवडणुकीत। नक्कीच मातब्बर नेते आहेत, परंतु शेवटी वसमतच्या जनतेने आता ठरवलेलं आहे की नेहमी तेच ते चेहरे देण्यापेक्षा तरुणांना नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी। आज आमचा उमेदवार जो कन्हैयाबाई ते आहे त्यांची आई या ठिकाणी नगराध्यक्षासाठी उमेदवार आहे। अत्यंत सोज्वळ असा स्वभाव असलेला आहे। वसमतमध्ये उद्योजक म्हणून ज्यांनी अत्यंत समाजोपयोगी कामं केली आणि त्या कामावरच्याच भरोशावर आदरणीय भैयासाहेबांनी त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि वसमतच्या नगर परिषदेवरती नक्कीच आमचा राष्ट्रवादीचा झेंडा लागणार आहे। आमदार राजू नवघरे यांच्यावर असा आरोप केला आहे भाजपाचे बोटेवार जे आहेत त्यांनी की त्यांना 6 वर्षामध्ये नगरपालिका अध्यक्षपदाचा उमेदवार तयार करता आला नाही, आयात केला उमेदवार एका महिन्यामध्ये। अजिबात तसं नाही, कारण राजूभाई नवघरे साहेबांनी सर्व आमच्या जुन्या कार्यकर्त्यांना एकत्रित बसवलं होतं, सर्वांना विचारलं आणि सर्वांच्या संमतीनं किंवा यांनी सगळ्यांनी एक मतानं ठरवलं की बाबा कन्हैयाबाई ती शेवटी एक या वसमतचा एक युवा नेता आहे, समाजामध्ये त्यांची एक चांगली प्रतिमा आहे आणि त्या सगळ्यांच्या संमतीनं आयात वगैरे असा कुठला विषय नाही। कारण आदरणीय भैयासाहेबांचं पहिल्यापासूनच सांगणं आहे की बाबा शेवटी ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि शेवटी लोकशाहीमध्ये डोके मोजल्या जातात, बेरजेचं राजकारण करावं लागतं, त्यामुळं सगळ्यांच्या संमतीने दिलेला हा उमेदवार आहे। महाविकास आघाडीचे अब्दुल हफीज देखील रिंगणात उतरले। हो, ठीक आहे ना, आता शेवटी लोकशाही आहे, ज्याला त्याला उभं राहण्याचा अधिकार आहे, त्यामुळे आता हफीजभाईसोबतच बाकीसुद्धा देखील उमेदवार आहेत। तर वसमत शहरातल्या जमिनी हडपल्या, अतिक्रमण केले असे आरोप होतात, पाईपलाईन विकून खाली असे आरोप होतात, कसं बघतात? नाही, आता त्याच्याबद्दल आपण आजच काय बोलणं शकणार, त्यावर काय उपाययोजना करणार आहेत वसमत शहरातल्या जमिनी वाचवण्यासाठी शहरातल्या? नक्कीच नगराध्यक्ष आमचा बसल्याच्यानंतर जे काही अनधिकृत कामं वसमत शहरात असतील ते सर्व कामं आपण नक्कीच सुरळीत पार पाडण्याचा अतोनात प्रयत्न करणार आहोत। काय चित्र कसं वाटतं तुम्हाला? 3 डिसेंबर रोजी काय निकाल असेल? 3 डिसेंबरला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते भरघोस मताने निवडून येतील आणि नगराध्यक्ष हा आमचाच असेल। आता भाजप देखील रिंगणात उतरली आहे, राष्ट्रवादी आहे, भाजपमुळे तुम्हाला काही नुकसान होईल का तुमच्या उमेदवाराला? नाही, काय होणार आहे भाजपमुळे? आता शेवटी ज्याच त्याचं काम ते करणार आहेत, परंतु आमचा प्रबळ उमेदवार आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला माहीत आहे या वसमत विधानसभेमध्ये गेल्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा भयानी कामं आणले आणि वसमतचा चेहरा मोहरा बदलून टाकलेला आहे। उलट मी तर यावेळी सांगेल
की एखादं कोणी मतदान मागायला येत असेल तर ज्या रस्त्यानं तो मतदार किंवा जो काही उमेदवार सांगेल तो रस्तासुद्धा आदरणीय भैयासाहेबांनी दिलेला आहे. बरं, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी असा आरोप करतात की त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे आपली किस्मत चमके का वसमत, स्वतःची किस्मत चमकवण्याचा प्रयत्न चालू आहे अशा आरोप आहेत. अजिबात नाही. वसमतकरांचा तो एक सार्वजनिक शब्द प्रयोग आहे. ते आता चुकीचा वैयक्तिक आणि घेण्याचा नशिबाने निवडणुकी लढू नका तर कर्तृत्वाने जमिनीवर उतरून निवडणुकी लढा असा देखील आरोप. 100% आजही तुम्ही बघा, चेक करा, जमिनीवर बसूनच निवडणूक आहेत. भैयासाहेब आजही रात्रंदिवस प्रत्येक प्रभागात जातात, प्रत्येक कार्यकर्त्याच्या संपर्कात आहेत. त्यामुळे तसं काही विषय नाही. उलट आम्ही म्हणतील विकासाचा भक्कम पाया राजू भैया, राजू भैया. काय सांगाल, काय चित्र असेल तिन्ही? मित्रांनो, सर्वप्रथम मी वसमतचे लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांचे सर्वप्रथम आभार मानतो. कारण की वसमत शहरामध्ये आम्ही 25 वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं तिकीट आणि उमेदवारी मिळण्यासाठी खूप काय प्रयत्न करावे लागत होते, पण तरी उमेदवारी मिळत नव्हती. आणि आदरणीय आमदार राजूभैया नवघरे यांनी आज वसमत शहरामध्ये जे आरक्षित वार्ड आहेत 3, 14, 15 आणि 8 या वार्डामध्ये तर दिलीच आरक्षणात उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या कार्यकर्त्याला. आणि त्याच्यानंतर ओपनमधून, कारण की आम्ही तिथं पण कमी नाहीत. प्रभाग क्रमांक 2मध्ये भास्कर गवळीदादा यांच्या पत्नी आहेत आणि प्रभाग क्रमांक 4मध्ये संगरत्न इंगोले यांच्या पत्नी आहेत. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही नेहमी आदरणीय आमदार राजूभैया नवघरे यांच्यासोबत राहिलेली आहे. आणि यावेळेससुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि शिवसेना धनुष्यबाण जी आमची युती झाली आहे, हे सर्व उमेदवार भरघोस मतानं निवडून येतील आणि आमचा नगराध्यक्षसुद्धा निवडून येईल. आमचा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत ते तरुण आहेत, मातब्बर नेते त्यांच्या मैदानात उतरवलेत विरोधकांनी. हो ना, मातबर जे नेते आहेत तर मातबर नेत्यांचं सगळ्या लोकांना माहिती आहे. कोणी स्मशानभूमी विकून खाली, कोणी पाईपलाईन चोरून खाली. त्याच्यामुळे आमचे जे युवक उमेदवार आहेत, कन्हैयाभाई वायती यांची आई आहे. मित्रांनो, नवीन चेहरा आदरणीय भैयासाहेबाचा नेहमी अजेंडा राहिलेला आहे की नवीन चेहऱ्याला काम करणाऱ्या. पाईपलाईन कोणी विकून खाल्ली? पाईपलाईन विकून केलं सगळ्याला माहीत आहे. आपण फक्त नाव सांगायची गरज नाही. पाईपलाईन विकून खाणारा सुद्धा यावेळेस उभा आहे. त्याला सुद्धा लोक जागा दाखवतील आणि स्मशानभूमी सुद्धा विकून खाणाऱ्या लोकांना जागा दाखवतील. मातब्बर याच्यामध्ये कोणीच नाही आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार भरघोस मताने निवडून येईल अशी आम्हाला खात्री आहे आणि ते होणार.